श्री स्वामी समर्थ फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सर्व? चारूज लाईफस्टाईल या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर मी आज तुमच्याबरोबर दिवसभराचा एक व्लॉग शेअर केलेला आहे. तर आज आम्ही नाशिकला गेलेलो होतो. तर नाशिकची सर्वात फेमस मिसळ म्हणजे सातपूरची श्यामसुंदरची मिसळ ही मला खूपच आवडते. आणि नाशिकला मिसळ नाही खाल्ली तर काय खाल्लं. एकदम छान मिसळ, म्हणजे स्पायसी आणि एकदम टेस्टी मिसळ नाशिकची खूपच छान आहे. तर सर्वांनी जाऊन या. तर आम्ही सर्वात प्रथम नाशिकला गेलो तर तिथे श्यामसुंदरची MIDCमध्ये आहे आणि मिसळ खाल्ली. आणि हा रस्ता तर मला फारच आवडतो पिण्यासाठी. त्यानंतर तिथे मी ताक बोलवलं होतं. तेथील हे ताक पण खूपच, मसाला ताक खूपच टेस्टी आहे. आणि हा शिवांश मिसळ खात होता घरी, तर जेवत नाही लवकर, पण बाहेर गेला की एकदमच त्याला खूप सर्व काही आवडतं. तेच त्याच्याशी बोलत होते. तर ही आहे श्यामसुंदर ची सातपूर MIDCमधील मिसळ. त्यानंतर आम्ही तिथेच थोडंफार फिरलो आणि त्यानंतर तिथे जवळ बालाजी मंदिर आहे सोमेश्वरच्या जस्ट पुढे. तर आम्ही नेहमी या सोमेश्वर मंदिरमध्ये जात असतो. या सोमेश्वर मंदिरात गेले की मनाला एक प्रसन्नता वाटते आणि खूप छान सर्वीकडे हिरवगार आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. आणि मंदिरही खूप छान आणि एकदम सर्वीकडे स्वच्छ आहे. तिथे इतके झाडे आहे पण खाली झाडाचे पानं देखील पडलेले नाही. एकदम मेंटेन ठेवलेलं आहे सर्व. मला हे सोमेश्वरचं मंदिर आणि हे बालाजी मंदिर फार आवडतात. सर्वप्रथम तिथे एक गणपती मंदिर आहे, त्याचं आपण दर्शन घेऊया. त्यानंतर आम्ही बालाजी मंदिरमध्ये गेलो तर तिथे एक मोठी पूजा चाललेली होती. सर्व पूजेची मांडणी केलेली होती. तर तिथे काही मला शूट नाही करता आलं. तर या प्रकारे मंदिराच्या मागच्याही बाजूने खूप छान झाडे वगैरे लावलेले आहे. हे इथं पूजा चाललेली होती तर मला वरती नाही शूटिंग करता आले. या मंदिराची एक वाईबच खूप वेगळी आहे. खूप प्रसन्न वाटतं मध्ये गेलं की. या प्रकारे खूप झाडे देखील लावलेली आहे. पावसाळ्यात तर येथील वातावरण अधिकच खुलून जाते. या प्रकारे केळीचेही झाडे लावलेले आहे. तर बालाजीच्याच मंदिरा शेजारी एक पद्मावती मातेचे मंदिर आहे. तिथे आम्ही दर्शन घेतलं. बाहेर इतकं ऊन असतानाही इथे खूप छान वाटत होतं झाडांमुळे आणि खूपच स्वच्छताही होती. तुम्ही बघू शकता दुपारचा टाईम होता तरी किती मंदिरामध्ये गर्दी होती. आणि मंदिराच्या जस्ट समोरच्याच बाजूला सोमेश्वर धबधबा आहे. तर तिथे पावसाळ्यात खूप गर्दी असते बघण्यासाठी. जेव्हा पाऊस व्यवस्थित पडून जातो तर त्या धबधब्याला खूप गर्दी असते. तर तोही ब्लॉग मी एक दिवस टाकणार आहे. त्यानंतर घरी येताना मला काही अगरबत्तीचं असं काही घ्यायचं होतं तर इथे रस्त्यात थांबलो. इथे खूप छान प्रकारचे चिनी मातीचे भांडे, लोणच्याचे बरण्या वगैरे होत्या. तर आजचा छोटासा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि चारूज लाईफस्टाईल या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.